सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। मागच्या वेळेला एक स्वरचित अभंग होता, तो रेकॉर्डिंग राहिलं ते आता 1-1.5 मिनिटाचं किंवा 1 मिनिटाचं असेल ते करून मी अभंगाला सुरुवात करते. जवळी घे प्रज्ञा प्रभात सूर्या, जवळी घे गुरुवर्याचार्या, सुखोदयातु ऋतं भरातु आज्ञा कैसी मजला स्वामी, आज्ञा देसी मजला जावे दुर्लभरिणी सोडुनी तुझला मृत्यू संसार सागरा आले परतुनी समचरणासी द्यावे ठाव पायी नको लोट संसारामध्ये घ्यावे करेत मजला घ्यावे करेत मजला धुंडाळूनी थकले आले माघारी तव चरण स्वामी तुझा असे सिंहासनी तेजोमय मूर्ती प्रणव करुणा असीमदाट दे कृपा वर्षाव करी गुरुवर्या शरण शरण आले तुझसी दासी तुझी नित्य राहू दे पदकमली तव चरणा गुरुवर्या पदकमली तव चरणा घे जवळी घे गुरुवर्याचार्या घे जवळी घे प्रज्ञा प्रभात सूर्या प्रज्ञा प्रभात सूर्या प्रज्ञा प्रभात सूर्या। सुखोदया म्हणजे सुखाचा उदय करणारा, ऋतंभरा म्हणजे सत्य खरेपणा पालन करणारा आणि प्रज्ञा प्रभात सूर्या म्हणजे ज्ञानाचा बुद्धीचा उदय करून देणारा असा गुरु त्याच्याबद्दल थोडंसं लिहिलं. आता मागच्या अभंगामध्ये एक ओळी राहिली होती. माऊलींनी हरिपाठाची रचना ही सर्वसामान्यांसाठी केलेली आहे. नाम घ्या, नाम घेतल्यानंतर काय होईल हे सांगून कुणाचं नाव घ्या, कसं घ्या, किती घ्या, कधी घ्या हे सर्व सांगून या हरिपाठामध्ये त्यांनी भगवंतापाशी जवळ कसं जायचं याचा मार्ग सांगितलेला आहे. यामध्ये भाव ठेवून नाम कसं घ्यायचं, साधेपणाने घेतलं तर काय फळं मिळतील, भाव ठेवून घेतल्यावर काय फळं मिळतील आणि नामस्मरण करता करता भगवंताची अद्वैत सत्ता आपल्याला कळून येते
असं सांगून पुढे जाणीव नेणीव अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह हरिपाठामध्ये माऊलींनी केला आहे. आता या अभंगात ते काय सांगतात बघूया. जर त्यांनी सांगितलेलं आपण तेव्हापासूनच आत्मसात केलं म्हणजे नाम घ्यायचं केलं तर त्यांच्यामध्ये आता साधक कोणत्या परिस्थितीत आहे त्यानुसार त्यांनी पुढे 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 आपल्या अभंगातनं बोध केलेला आहे. आता एक ओवी राहिली की त्याची थोडीशी माहिती किंवा त्याचं निरूपण बघूया. ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी मौन धरले व भक्तेतर जनांशी म्हणजे जे भक्त नाहीत त्या जनांशी भाषण वर्ज केले. अंतःकरणात श्रीहरीचे सतत ध्यान ठेवून श्रीहरीचे अखंड नामस्मरण करीत असतो. अंतःकरणाचीच जपमाळ केली असा अर्थ म्हणजेच नित्य नामस्मरण करावे म्हणजे अखंड नामस्मरण. नित्य नामस्मरण करणाऱ्याला हाती जपमाळ पाहिजेच असे काही नाही. माळ असो अथवा नसो नित्य नामस्मरण करावे असा भाव ठेवून माऊली या ओळीत आपल्याला सांगतात की नित्य नामस्मरण करायला पाहिजे. मग आता नित्य नामस्मरण करायचं जेव्हा अंतरंगाची जपमाळ करायची म्हणजे काय करायचं तर एका गावामध्ये त्याचं नाव शेरगड ब्रजमंडळामध्ये हे गाव आहे आणि त्या गावामध्ये त्रिपुरदास नावाचे एक भक्त होते. आता होऊन गेलेली घटना आहे म्हणून ते भक्त होतेच असं म्हणायचं. ते भक्त होते आणि त्यांचे वडील हे राजमंत्री होते. यवनांचं राज्य होतं त्यावेळेला आणि राजमंत्री असल्या कारणाने राजाच्या दरबारात जायचं सेवा चाकरी करायची हे सर्व व्यवहार ते करत होते. परंतु घरामध्ये किंवा अंतरंगामध्ये भक्तिभाव होता. घरातलं वातावरण भक्तिमय होतं आणि त्या घरात या त्रिपुरदासजींचा जन्म झाला. घरातलं वातावरण भक्तिमय असल्यामुळे संस्कार तेच झालेले होते आणि हे राजमंत्री म्हणजे त्यांचे वडील हे श्रीनाथजींच्या दर्शनाला जायचे आणि ते एकदा वडिलांबरोबर आग्रा इथं जवळ गिरिराज गोवर्धन आहे तिथे श्रीनाथजींचं दर्शन घ्यायला वडिलांबरोबर गेले. दर्शन घेतलं. श्रीनाथजींचं रूप अतिशय सुंदर. ते त्यांना इतकं आवडलं की ते म्हणाले आपण इथंच राहायचं. या मूर्तीकडे रूपाकडे पाहतच राहायचं. इथं जायचंच नाही परत. आणि त्यांनी वडिलांजवळ हे सांगितलं. हट्ट धरला वडिलांजवळ मी इथेच राहणार. थोडे बऱ्यापैकी मोठे होते अगदी लहान नव्हते. वडिलांना वाटलं हट्ट आहे 2-3 दिवस राहतील आणि मग परत येतील म्हणून वडिलांनी तिथे एका लांबच्या नातेवाईकांच्याकडे त्यांची सोय केली राहण्याची त्रिपुरदासजींची आणि वडील परत निघाले. राजमंत्री होते. वाटेत जाताना कपट कारस्थान करून शत्रू पक्षाने त्यांच्यावरती हल्ला केला आणि तिथं त्यांचं निधन झालं. ही बातमी त्रिपुरदासजींना कळली. खूप वाईट वाटलं आणि श्रीनाथजींच्या समोर जाऊन ते म्हणतात की देवा या जन्मीचे देहधारी वडील तर गेले. आता जन्मोजन्मीचा तूच माझा पिता आहेस. मी इथेच राहणारेस मला सांभाळून घे अशी प्रार्थना केली. भक्तीमध्ये रंगत चढायला लागली आणि तिथेच राहिले. एके दिवशी श्री वल्लभाचार्य तिथे आले. त्यांनी ना बघितलं भक्तीचं स्वरूप बघितलं आणि त्यांना शिष्यत्व दिलं वल्लभाचार्यांनी आणि नाम दिलं श्रीनाथजी. या नामाचा तू सतत जप कर म्हणाले त्रिपुरदासजींनी. नाम मिळालं सत्संग झाला गुरु पण मिळालं गुरु मिळाले. जीवनाचं सार्थक तिथेच झालं आणि तिथे राहिले आणि भक्ती करत राहिले श्रीनाथजींची.
पुढे असं झालं, थोडे मोठे झाल्यानंतर या यावनी राजाला कळलं की जे राजमंत्री होते ते गेले, त्यांचा मुलगा असा असा इथं आहे. त्यांनी बोलावणं पाठवलं आणि आपल्या सेवेमध्ये त्यांना रुजू केलं, नोकरी दिली. त्याला नोकरी मिळाली, नोकरी इमाने इतबारे चालू झाली. पण श्रीनाथजींचं नाव हे अंतरंगातलं काही जात नव्हतं. अंतरंगाची जपमाळ झालेलीच होती. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ओवीत म्हणतात तशी. मग माळ हातात असो नसो अखंड चिंतन चालू होतं आणि राजसेवेमध्ये ते हजर झाले. राजसेवेत म्हणल्यानंतर काय, भरपूर मान मराठा पैसा सगळं मिळालं, पण अंतःकरण भक्तिमय होतं, त्याच्यामध्ये ते गुंतले नाही. उलट हातात पैसा आल्यानंतर त्यांनी सदाव्रत घालायला सुरुवात केली, अन्नदान. आणि एक नेम केला की श्रीनाथजींना गद्दल व्हायची. मग गद्दल म्हणजे जशी पूर्वी बाराबंदी असते तशी ही उनी बाराबंदी, ती श्रीनाथजींना म्हणजे तिकडे थंडी भरपूर, ती एक प्रथा आहे तिकडे ही गद्दल व्हायची. आणि ती मग सुरुवात झाली, नेम झाला. थंडीचे दिवस आले की गद्दल करायची. मग ह्या गद्दलमध्ये वरचे वर वैभव यायला लागलं. कधी ती चांदीच्या जरीने काम केलेलं असायचं, कधी सोन्याने मडवलेली असायची, हिरे मांडले असायचे, कधी छान त्याला पोटे लावलेले असायचे रेशमी. आणि ही अशी श्रीनाथजींना व्हायला पाठवली जायची. कौतुकाचा विषय झाला की त्रिपुरदासजींची गद्दल अगदी छान आहे. आणि असं होता होता काही वर्ष सेवेत गेली आणि तिथल्या लोकांनी डोळ्यावर यायला लागलं, सतत अन्नदान चालू आहे सदाव्रत, गद्दल पण रेशमी हिरे माणके लावलेली. कुणीतरी राजाकडे चहाडी केली आणि की हा सगळी शासनाचीच संपत्ती वापरतो असं सांगितल्यानंतर एका क्षणात राजाचं डोकं फिरलं आणि त्यांची सेवा म्हणजे राजसेवा होती ती तिथं थांबली. त्यांना काढून टाकलं सेवेतून. सगळा मान मराठा त्याच्याबरोबर गेला. आणि पण यांना स्वतःला काहीच फरक पडत नव्हता. अंतरंगात नाम सतत चालू होतं. विषय मौन झालेले होते. मौन म्हणजे काय तर विषयाचं मौन झालेलं होतं. विषयाची मागणीच नव्हती की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे नव्हतंच म्हणून. त्यामुळे त्यांना फरक पडला नाही. आहे त्यांच्यात आनंद होता त्यांना. आणि असं होता होता थंडीचे दिवस आले आणि गद्दल व्हायचा नेम त्यांना स्वस्थ बसू देईना. आता कशी व्हायची गद्दल श्रीनाथजींना, काय करायचं, कुठून आणायची, असं करता करता घरामध्ये ते बसलेले असताना एका वस्तूवर त्यांची नजर गेली आणि छान वाटली ती वस्तू. आनंद झाला, चला वा वा वस्तू मिळाली, आता ही विकून त्याचे जे पैसे येतील त्याच्यातनं आपण गद्दल अर्पण करू. विचार केला, कुठली ती वस्तू घेतली, चकाकत होती वस्तू. वा वा, त्यांना वाटलं सोनं आहे म्हणजे छान करता येईल गद्दल. भाव कसा आहे बघा, सोनं आहे त्याचे पैसे जास्त येतील, मग आपण घरात हे आणू ते आणू, पोटाची क्षुधा थांबली जाईल, हे विचार नव्हते. तर गद्दल आता आपल्याला छान अर्पण करता येईल, चांगली मनासारखी. ते बाजारात गेले आणि ती वस्तू विकली. त्या दुकानदाराने ती वस्तू घेतली आणि म्हणाले ही सोन्याची नाही, त्याच्यावर सोन्याचा मुलाम आहे. मग किती पैसे येतील असे विचारलं त्यांनी. तर 1 रुपया येईल म्हणाले. आता हा रुपया सुद्धा त्या काळचा म्हणजे थोडा तरी त्याला भाव होताच. ठीक आहे म्हणाले, जे असेल ते असेल. आणि 1 रुपया घेऊन गद्दलीचं सगळं साहित्य त्या विणकराकडे नेऊन दिलं. त्यांनी सांगितलं की ह्याच्यात काय होणार आहे, हा नुसता धागा आहे, ह्याने काय होणार, बाबा जशी जमेल तशी कर, मला गद्दल व्हायचा माझा नेम आहे. आणि श्रीनाथजी सर्व बघतात. त्याला सुद्धा माहिती होतं की वर्षानुवर्ष यांनी गद्दल कशी केलेली आहे. ठीक आहे म्हणाला, एक साधी हलकी आडवे उभे धागे
विणलेली अशी ती गर्दन होती. ती दिली करून त्यांनी ती घेतली आणि त्या देवळात गेली. देवळात गेल्यानंतर त्या दिवशी पुजारी व्यवस्थित पूजा वगैरे केली आणि तिचा नेम असाच होता की लोक गर्दन आणून देत होते. जसं देवीला आपण ओटी भरतो, हा नेम आपला नियम आहे, तसं त्या श्रीनाथजींना गर्दन अर्पण करायची असा तिथल्या लोकांचा नेम म्हणा किंवा पद्धत म्हणा ती होती. लोकांच्या एकापेक्षा एक गर्दनी येत होत्या आणि पुजारी त्या सर्व उलगडून श्रीनाथजींना वाहत होता, अंगावर चढवत होता. आणि गंमत म्हणजे श्रीनाथजींना ती गद्दर घातली तरी थंडी वाजत होती. गद्दर ही थंडीपासून संरक्षण मिळण्याकरता होती, पण यांना आपली थंडी वाजत होती, कुडकुड अंग सगळं थरथरत होतं. पुजारी म्हणाला, असं कसं काय होत आहे? अजून एक कोणी गद्दर होती ती घातली तरी सुद्धा थंडी काही श्रीनाथजींची जाईना. असं म्हणल्यानंतर तिथे सेवेमध्ये एक सेवेकरी होता आणि तो म्हणाला की या वर्षी यांची गर्दन नाहीये, त्रिपुरदासजींची गर्दन नसल्यामुळे बहुतेक श्रीनाथजींना हे काही आवडलेलं नाहीये. त्यांनी त्या पुजाऱ्यांना सांगितलं की त्रिपुरदासजींची गर्दन बघा ना आली आहे का, ती घाला. त्यावर त्यांनी अशा आलेल्या होत्या गर्दनी त्या बघितल्या, त्याच्या नावं होती आणि त्रिपुरदासजींची जी गर्दन होती ती हातात आली. नुसती दोरल्याची होती, आडवे उभे दोरे, त्यांनी त्याची थोडीशी बाजूलाच केली. ह्याने काय थंडी मारणार असं म्हणून बाजूला ठेवली, दुसरी घेतली आणि वाजली. तरी आपले श्रीनाथजी कुडकुडताय. तो सेवेकरी पुन्हा म्हणाला, अहो त्यांची वाहत बघा तरी एकदा. असं म्हणल्यानंतर पुजाऱ्यांनी नाईलाजाने ती हातात घेतली आणि श्रीनाथजींना ती गर्दन वाहिली. ती वाहिल्यानंतर एक 5 मिनिटांनी कुडकुडणं थांबलं त्या मूर्तीचं, श्रीनाथजींचं. आणि थोडा उपचार करता करता देवाचे जे काही उदबत्ती दिवा वगैरे जे असेल ते करता करता पुजाऱ्याचं लक्ष गेलं तर श्रीनाथजींना घाम आलेला होता. थंडी तर जाऊच दे, पण घाम आला होता. हे असं कसं काय झालं म्हणाले. सेवेकरी म्हणाला, त्रिपुरदासजींची गर्दन वाहिलेली आहे, मग काय तेवढीच पुरणार होती खरं तर. पुजाऱ्यांनी घाईघाईने ती गर्दन खाली काढली आणि बाकीच्या ज्या आधीच्या ज्या होत्या त्या सगळ्या काढल्या आणि फक्त त्रिपुरदासजींचीच गर्दन त्याच्या अंगावरती घातली आणि श्रीनाथजींची थंडी भागली. ही वार्ता हळूहळू पसरत पसरत राजाच्या कानी गेली. राजाला पश्चाताप झाला. यवन राजा होता तरी पश्चाताप झाला आणि त्यांना परत सेवेमध्ये घेतलं. त्यावेळेला त्रिपुरदासजी म्हणतात की देवा, तुझा खेळच न्यारा आहे. क्षणात तू काढून घेतलं, क्षणात परत दिलं, पण मुळामध्ये हे माझं नाहीच आहे. हे जे आहे हे माझं नाहीच आहे. हा भाव अंतरंगात आहे आणि सतत नामस्मरण श्रीनाथजींचं अखंड चालू होतं. जपमान असो अथवा नसो, असं अखंड नामस्मरण या ओवीमधनं अपेक्षित आहे ज्ञानदेवाला. आणि असं हे आपला अभंग हा पहिला संपलेला आहे. आता नवीन अभंगामध्ये माऊली आपल्याला काय सांगतात ते आपण बघूया. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू, लपिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिवे. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राही. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. कीर्ती व्रती भाव धरिले करुणा, शांती दया पाहुणा हरि कर. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ध्यान. इथं देवाच्या वेळी देवी म्हटलेलं आहे बरं का. म्हणजे चुकून झाले का काय किंवा मिसप्रिंट झाले का काय मला माहिती नाहीये. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ध्यान, समाधी संजीवन हरिपाठ.
मग या अभंगात सूत्र काय सांगितलंय, तर उपदेशाचे चुटके देतात. नामधारकाला काय म्हणतात, जगात वागण्याची रीती सांगतात. हरिनामा वाचून वेदशास्त्र खोटं आहे, म्हणजे हरिनामच त्याच्यात आहे, बाकी काही नाही. जिवंत समाधी सांगून नामस्मरण करा आणि त्याचं महत्व हे या ह्याच्यात सांगितलेलं आहे अभंगात. आता अभंगाचा सरळ अर्थ जर बघितला तर सर्व शास्त्रांनी सुख गोडी एका हरिनामात आहे असा अबाधित अंतिम निर्णय करून ठेवला आहे 6 शास्त्रांनी होता. सर्व शास्त्र म्हणजे पूर्वीची 6 शास्त्र आहेत. म्हणून हरिनामा वाचून एक क्षण देखील रिकामा राहू नकोस. सर्व संसार खोटा आहे. हरिनामा वाचून संसाराची येरझार चुकणार नाही. हरिनाम मंत्र जपाने अनंत कोटी पापे जळून जातील. म्हणून हरिनामाचे ठिकाणीच दृढ संकल्प करून राहा. संसारातून आपली वृत्ती काढ. सर्व आसक्ती सोडून दे व इंद्रियाच्या संधीत लपू नकोस. तीर्थ व व्रते यांचे ठिकाणी भाव ठेव व श्रीहरीला शांती, दया इत्यादी वृत्तींचा पालना कर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला निवृत्तीनाथांचे ज्ञानच निसंदेह प्रमाण आहे. हरिपाठ हा जिवंत समाधी होय. असा सरळ अर्थ अभंगाचा आहे. म्हणजे असं काही वेळेला वाटतं की अनंत पाप, म्हणजे जसा हा श्रीहरी अनंत आहे तशी सुद्धा ह्या माणसाची पाप सुद्धा अनंतच आहे. आपल्याला कळतही नाही की कधी होती, कधी आपल्या पाप झालं किंवा हे पाप होतं हे सुद्धा माहिती नाही. इतकं अनंत पाप होतं. आता हरिपाठाच्या या अभंगात रहस्य काय आहे, तर पहिल्या चरणात माऊली म्हणतात, सर्व सुखगोडी साही शास्त्र निवडी. रिकामा अर्धघडी राहू नको. उपदेशाचे चुटके सांगताना जगात कसे वागावे हे सांगताना माऊली म्हणतात की सर्व शास्त्रांनी असा अबाधित अंतिम निर्णय केलाय की सर्व सुखाची गोडी म्हणजे पूर्ण सुख एका सगुण साकार श्रीहरीचे ठिकाणी मिळते. हा अबाधित नियम दुसरीकडे कुठं मिळत नाही. मनाला नेहमी सुख पाहिजे. मनाला सारखं सुख पाहिजे असतं, दुःख नको. मन कसं असतं, सुखाला गेली तू करी तळमळ, असा अभंग आहे. तसं तळमळत असतं सुखासाठी. तसं नेहमी सुख पाहिजे व त्या सुखाकरताच इंद्रिय रूप होऊन विषयाकडे धावते. मनाचे हे इंद्रिय व विषय यांच्या संयोगाने मिळणारे सुख क्षणभरच असते. म्हणून मन वारंवार सुखाकरता तळमळून कोणत्या तरी इंद्रियाद्वारा सुख भोगण्याचा प्रयत्न करीत असते. त्याला सर्व सुखाची गोडी एका विषयाचे ठिकाणी स्थिर होऊन मिळत नाही. रूपाचे सुख डोळ्यांचे द्वारा भोगत असताना ते पूर्ण मिळत नाही, कारण त्याची चव कळत नाही थोडक्यात. कारण सृष्टीत सर्व सौंदर्याचा साठा असा एकही पदार्थ नाही आणि तेव्हा तेव्हा विकृत दर्शनाने दुःख भोगण्याचा प्रसंग येतो. याप्रमाणे ज्या ज्या इंद्रियांद्वारा मन शब्दादी विषयांचे सुख भोगण्याचा प्रयत्न करते, त्या त्या इंद्रियांद्वारा मिळणारे सुख पूर्ण मिळत नाही व केव्हा केव्हा मनाजोगा विषय न मिळाल्यामुळे किंवा मनाविरुद्ध विषय मिळाल्यामुळे दुःखही भोगण्याचा प्रसंग येत असल्यामुळे मनाची सर्व सुख गोडीची तळमळ शांत होत नाही. पण ही मनाची सर्व सुख गोडी भोगण्याची तळमळ शांत होऊन पुन्हा सुखाच्या पूर्णतेमुळे मन सुख भोगण्याची इच्छाच करणार नाही. इतके ते मन जेथे सुखमय होऊन राहील अशी वस्तू म्हणजे सगुण श्रीहरीच होय. सगुण श्रीहरीच्या ठिकाणी सर्व सुखगोडी भोगण्याची मनाची हाव पूर्ण शांत होते. गोपी आपल्या उदाहरणात सांगतात की स्वरूपाविषयी श्रीहरीच्या अनुभव असा सांगितलाय
येणेक देशे अखिल सर्व सौष्ठव मद्राक्ष्म. भगवंताच्या सगुण मूर्तीचे ठिकाणी हे ब्रह्मदेवा तुझे सर्व ब्रह्मांडातील सौंदर्य एकवटलेले आम्ही पाहत होतो, असं गोपी आपला अनुभव सांगतात. म्हणजे भगवंताचे सौंदर्य त्याच्या इतके सौंदर्य कोठेच नसल्यामुळे भगवंताची रामकृष्ण मूर्ती ज्यांच्या डोळ्यांना दिसली त्यांच्या डोळ्यांचे पारणे फुटले व ते बाहेरचे रूप पाहणेच विसरतात. म्हणजे उदाहरणार्थ हनुमंतांनी हृदयामध्ये एवढं श्रीरामाचं सौंदर्य भरलेलं होतं की छाती फाडून दाखवल्यावर तेच रूप दुसऱ्यांना दिसलं. इतकं अंतरंगात ते ठसलेलं होतं. डोळ्याचं पारणं फिटलं व ते बाहेरचे रूप पाहणेच विसरतात. भगवंताचे शरीर इतके कोमल आहे की ब्रह्मांडातील सर्व कोवळेपणा तेथे एकवटलेला आहे. माऊलींचा सुद्धा कोवळेपणा फार होता होता. म्हणूनच म्हटलेलं आहे ना, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ते कोवळेपण माऊलींच्या मध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ज्यांना परमेश्वराशी आलिंगन देण्याचे भाग्य लाभले त्यांचे स्पर्शेंद्रिय बाहेरच्या विषयांचे स्पर्शजन्य सुख घेणेच विसरते. भगवंताच्या अंगाचा सुवास एकदा अनुभवाला आला असता मग घ्राणेंद्रिये बाह्य गंध विषय विसरते. भगवंताची मधुर वाणी श्रवण केले की कान बाहेरचा शब्द विषय विसरतात आणि भगवंताचे नाम इतके मधुर आहे की एकदा त्याची गोडी कळली की रसनेंद्रिये बाहेरचा रसच विसरते. म्हणजे भगवंत स्वरूप साक्षात्कारात सर्व इंद्रियांची पूर्ण तृप्ती होऊन भगवंताकडे लागले की इंद्रिये पुन्हा तेथून माघारी फिरतच नाही. त्यालाच मौन म्हटलेला आहे. विषय मौन होता, इंद्रियांद्वारे विषय मौन होतात, समाधिस्थ होऊन राहतात. हीच पूर्ण सुखाची निर्विकल्प स्थिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले की आघड्याची करणी विषयाची घेणे करिताची एके क्षणी जे की आहे. म्हणजे या ओळीत सर्व वर्णन आलेलं आहे. किंवा सर्व सुखाचे आदर वापर तुम्हा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा. या ओळीत सुद्धा हेच लक्षात येतं. सगुण साक्षात्कारानुभवही सांगितलेला आहे. या सर्व सुख गोडीलाच खरा मोक्ष म्हणतात. हीच सहज अवस्था ही होय. हिला सगुण साकार श्रीहरीही म्हणतात. पण ही स्थिती भगवत नामस्मरणा वाचून मिळतच नाही. त्याची गुरुकिल्ली सांगितली. ही स्थिती मिळायला भगवंताचं नामस्मरणच पाहिजे. कसं पाहिजे तर अंतरंगाची जपमाळ करून पाहिजे. मागच्या अभंगाचा आधार. म्हणून माऊलींचे आग्रहाचे सांगणे आहे की नामस्मरणा वाचून अर्धघडी देखील रिकामा राहू नये. मग याचं उदाहरणच द्यायचं म्हटलं तर एका गावामध्ये एक धनुष्यनाथ म्हणून व्यक्ती होती. गृहस्थाश्रमी व्यक्ती होती आणि पत्नी, घरातील सर्व नियोजन, अर्थार्जन आणि सुंदर पत्नी फक्त तिच्याकडे बघत राहणं असा त्याचा दिनक्रम होता आणि अतिशय पत्नीवर प्रेम होते. पत्नी सुंदर होती, तो तिच्या रूपावर आसक्त होता. नुसती आवडत होती असं नाही. आसक्ती असणं आणि आवडणं ह्याच्यात फरक आहे. तो आसक्त होता आणि सदैव पत्नीला पाहत बसत असे. बाजारात जरी दोघे गेले तरी त्याचे लक्ष पत्नीवरच असायचे. दोघेही बाजारात गेले तरी पत्नीवर लक्ष, घरात असला तरी पत्नीवर लक्ष. म्हणजे त्याची इच्छाच पूर्ण होत नव्हती. इतकं तो तिच्याकडे पाहत राहायचा, तिचं सौंदर्य. बाहेर गेले, पाऊस आला
ऊन असलं, छत्री धरली डोक्यावर, तो धरत असे बरं का. आणि पत्नीकडे पाहत राहत असे सौंदर्य. असं होता होता तो आपलं कामधाम आटपल्यानंतर तिला आपल्या नजरेसमोर हलूच देत नसे, इतका आसक्त होता. तिला पाहिजे म्हणजे त्याची अशी भावना की सर्व सुख इथं मिळालेले आहे, याच्यापेक्षा जास्त सुख दुसरीकडे कुठे नाही, अशी भावना. होता होता वय झालं थोडस, आणि एकदा ते बाजारात गेले असताना दोघं पाऊस आला. याने छत्री धरली तिच्या डोक्यावरती, पाठीमागून चालत राहिला आणि तिच्याकडेच बघत होता. आणि ही पुढे जात होती, तोही जात होता. असं होता होता एका झाडाखाली एक संत बसले होते. त्यांनी ते पाहिलं दृश्य आणि हसले आणि त्याला म्हणाले की अरे ह्यापेक्षा सुद्धा सुंदर रूप असतं बरं का. त्याला काही कळलंच नाही पटकन. तरी काय म्हणून विचारलं, अरे ह्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर रूप असतं, तू जे पत्नीकडे सारखं बघतोय. तो म्हणतो ह्याच्यापेक्षा सुंदर रूप असणं शक्यच नाही. त्यावर त्या संतांनी सांगितलं, मी दाखवू का तुला. असं म्हणल्यानंतर तो दाखवा की. ह्या माझ्या पत्नीच्या सुंदरतेपुढं दुसरं काहीच सुंदर नाही. त्या संतांनी आपल्या शक्तीने त्याला श्रीकृष्णाचं सुंदर रूपाचं दर्शन घडवलं. हे पण पुण्यच आहे नाही का. खरं तर बघत होता पत्नीलाच बघत होता, परंतु संतांचा सहवास म्हणा किंवा दृष्टिक्षेप झाला आणि त्याला श्रीकृष्णाचं सुंदर दर्शन झालं. सगळ्यात सुंदर श्रीकृष्णच आहे. दशावतार जे आहे त्याच्यात सुंदर हे श्रीकृष्णच आहे. राम पण आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त श्रीकृष्ण आहे. रूप माधुर्य म्हणून जो गुण आहे तो रामापेक्षा श्रीकृष्णामध्ये सांगितलेला आहे. आणि श्रीकृष्ण रूपाचं दर्शन घडवलं. ते रूप माधुर्य पाहून धनुष्यनाथ वेडा झाला. म्हणजे पत्नी तर कुठच्या कुठंच गेली, पण तो स्वतः श्रीकृष्णाचं रूप बघून वेडा झाला आणि त्याच्या मनातनं ते रूप जाईना आणि त्या रूपामध्येच तो त्या विरून गेला. म्हणजे त्याची जी विषयाची जी इच्छा होती की सौंदर्याचं रसपान करणं, ते श्रीकृष्ण दर्शनाने तिथं मौन झालं आणि एक साधना घडत गेली. श्रीकृष्ण नामात व रूपात तो विरून गेला आणि असा अनुभव आला की सर्व सुखाची प्राप्ती या श्रीकृष्ण रूपातच आहे आणि श्रीकृष्ण नामातही आहे. त्या संतांनी त्याला नामही दिलं. म्हणून सर्व सुखाची त्याला गोडी जी लागलेली होती ती आता श्रीकृष्ण रूपाची आणि श्रीकृष्ण नामाची लागली आणि ही गोडी अवीट आहे. सर्व सुखाची गोडी ही श्रीकृष्ण नामारूपात आसक्त होणे. मनुष्याचं ध्येय म्हणा किंवा मनुष्य जन्माचं सार्थक जर व्हायचं असेल तर नामामध्ये विरून जाणं हेच आहे. या कथेवरून आपल्याला हेच कळतं. श्रीकृष्णाचं रूप एवढं सुंदर आहे की मोहिनी रूप जेव्हा घेतलं तेव्हा स्वतः महादेव सुद्धा त्या रूपावर भाळलेले आहेत असा उल्लेख भागवतात येतो. आणि परत एकदा विष्णूंना ते मोहिनी रूप दाखव की म्हणून असं महादेवाने हट्ट केलेला आहे. सौंदर्य हे फक्त श्रीकृष्णाच्या रूपातच आहे असा या गोष्टीचा अर्थ आहे. आणि तिथं सर्व गोडी तिथंच आहे. पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेरजार हरिविना. आणि ह्या सुखाचं उदाहरण किंवा प्रमाण देताना पहिल्या ओळीमध्ये माऊलींनी 6 शास्त्रांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे वेदांनी, उपनिषदांनी, 6 शास्त्रांनी हा आधारित निर्णय करून टाकलेला आहे की रूप हे किंवा सर्व सुखाची गोडी ही भगवंताच्या नामारूपातच आहे. मग 6 शास्त्रांनी सुद्धा केल्याने ही 6 शास्त्र काय आहे. आपल्याला शास्त्र म्हणजे फक्त शाळेत शिकवलेलं भौतिक, रसायन, जीव, समाजशास्त्र वगैरे अशीच माहिती. म्हणून थोडासा विचार करून एक थोडीशी माहिती
या 6 शास्त्रांबद्दल वाचायला मिळाली. खोल अभ्यास आहे, वेळेअभावी सांगता येत नाही. तर 6 शास्त्र आहेत: न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, मीमांसा शास्त्र आणि वेदांत शास्त्र. अशी ही 6 शास्त्र आहेत. यांनी सुद्धा भगवंताच्या तिथंच अवीट गोडी आहे हे सांगितलेलं आहे. मग न्यायशास्त्र, पहिल्यांदा न्यायशास्त्र आहे. न्यायशास्त्राचे प्रणेते किंवा कोणी हे निर्माण केलं तर गौतम ऋषींनी हे निर्माण केलं. हे गौतम ऋषी कधी होते? आपल्याला ऋषींची नावं माहिती असतात, पण कुठल्या युगात होते, कधी होते हे सहसा माहिती पडत नाही. आपण अगदी सहज नाव घेतो, सप्तर्षी, वसिष्ठ ऋषी, अरुंधती. मग खोलात जाऊन जर बघितलं तर त्रेतायुगामध्ये गौतम ऋषी होते, न्यायशास्त्राचे प्रणेते. गौतम ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे अंगिरा आहेत त्यांचे वंशज आहेत. आणि पत्नी ही अहल्या किंवा अहिल्या, पुत्र शतानंद आणि पुत्रीपणे ते थोडस नंतर सांगतात. गौतम ऋषी हे जन्मांध होते आणि त्यांनी कामधेनूची उपासना केली. उपासना फळाला आली आणि त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आपल्यासारखी दृष्टी नाही, दिव्य दृष्टी जी सूर्यदासांना होती कलियुगामध्ये तशी ती प्राप्त झाली. आणि वेदांमध्ये त्यांनी काही रचना केल्या, सूत्र मांडली. अथर्व वेदामध्ये 2 परिच्छेदात त्यांचा उल्लेख येतो. ते गोत्र प्रवर्तक आहेत बरं का. त्यांची तपोभूमी ही ब्रह्मगिरी पर्वत, आश्रम मिथिला नगरीमध्ये, आणि पुत्र शतानन. आणि ते कोण होते शतानन? ते जनकाचे पुरोहित होते. आणि त्यांची मुलगी कोण तर अंजना, जी मारुती हनुमंताची आई, ही अंजना ही गौतमांची पुत्री होती. आता त्यांची कथा सांगताना ते एकदा ब्रह्मगिरीवरती तप करत होते आणि खूप मोठा दुष्काळ पडला. त्यावेळेला त्यांना वाटलं की काहीतरी पृथ्वीवरती करायला पाहिजे, पाण्याची सोय वगैरे. म्हणून तप केलं. तप करताना गंगेचं तप केलं. गंगेचं तप केल्यानंतर गंगा प्रसन्न झाली आणि तिने विचारलं तुला काय पाहिजे? आपण म्हणूनच नाही दिलं की मी येते वगैरे असं म्हणून नाही दिलं. हे तर हल्ली आपण बघतो, कोणी आपल्याला मान दिला, काही दिलं, 4-5 माणसांनी बोलवलं, या एका दिवशी आपणच म्हणतो मी आज गेल्या करता तुमच्या घरी. तसं नाहीये. गंगेने विचारलं तुला काय पाहिजे? त्यावेळेला गौतमांनी सांगितलं की तू पृथ्वीवरती ये आणि इथं जो दुष्काळ आहे तो नाहीसा. त्याच्या आधी गंगा आलेली आहे, त्याच्या पुढं त्याचं स्वरूप येईल. मग गंगा म्हणाली की ठीक आहे मी येते. आणि ती ब्रह्मगिरीवरती अवतीर्ण झाली. आणि अवतीर्ण झाल्यावर ती पहिल्यांदा 7 धारांमध्ये वाहत होती. ती पहिल्यांदा एका धारेत वाहत होती. तिची धार एवढी मोठी होती की ती समुद्राला मिळायला अवघड व्हायला लागली, म्हणून ती 7 धारांमध्ये वाहू लागली. असं म्हणतात की ते सप्त ऋषींद्वारेच झालेलं आहे. मग म्हणून तिला सप्तगंगा असेही म्हणतात. आणि तिला गौतमांनी आणलेली असल्यामुळे गौतमी गंगा सुद्धा म्हणतात. आणि पुढे ती गोदावरी या नावाने तिथे प्रवाहित झालेली आहे. मग ही प्रवाहित झाल्यानंतर सगळीकडे आता सुकाळ आला. गौतमांची तपश्चर्या चालूच होती. महादेवाची त्र्यंबक नावाची त्यांची जी उपासना चालली होती त्यामध्ये महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की आता तुला काय पाहिजे? त्यावेळेला ते म्हणाले
मी ही उपासना केली आहे तर तुम्ही इथे यावं आणि स्थिर राहावं म्हणून केलेली आहे. तुम्ही असलात म्हणजे इथून गंगा म्हणजे गोदावरी हलणार नाही, इथून परत दुष्काळ होणार नाही. ऋषींचेच हे विचार असू शकतात, सामान्य पुरुषाचे काही असे विचार असू शकत नाही. आणि त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की ठीक आहे, मी इथे त्र्यंबक रूपात राहील. म्हणून तो त्र्यंबकेश्वर ही तिथे निर्मिती झालेली आहे. आणि गौतम ऋषींची जी पत्नी अहल्या आहे, गौतम ऋषींची उपासना तर चांगलीच होती. शुद्ध नित्य बुद्ध असं जे काही गुण परमात्म्याचे आहेत ते त्यांच्यामध्ये सुद्धा होते. पत्नीकडनं एक अपराध झाला आणि त्यांनी शिक्षा केली की तू इथे शिळा होऊन राहशील. अहल्येने गयावया केल्यानं पुष्याप मागितला. त्यावेळेला ते म्हणले की राम जेव्हा वनवासात असताना इथं येईल त्यावेळेला तुझा उद्धार होईल. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र तिथं आल्यानंतर तिचा उद्धार झालेला आहे. ही कथा सगळ्यांना माहित असल्यामुळे विस्तार करत नाही. मग असं हे गौतम ऋषी त्यांनी हे जे शास्त्र न्यायशास्त्र निर्माण केलं ते समाजाच्या हिताकरता आणि परमेश्वराचं मार्गदर्शन होण्याकरता, परमेश्वर प्राप्ती होण्याकरता, सर्व सुखाची गोडी असा जो परमेश्वर आहे त्याची प्राप्ती सामान्यांना होण्याकरता हे न्यायशास्त्र निर्माण केलेलं आहे. न्यायशास्त्रामध्ये 4 गोष्टींवरती भर दिला आहे. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द हे 4 प्रकार सांगितलेले आहेत. एखाद्या गोष्टीचा जर सर्वांगाने विचार करायचा असेल तर ह्या 4 गोष्टी न्यायशास्त्रात मानल्या जातात. आणि असं हे न्यायशास्त्र यजुर्वेदात आणि धनुर्वेदामध्ये या न्यायशास्त्राचा उल्लेख आहे. आता त्याच्या पुढचं शास्त्र कोणतं आहे तर वैशेषिक आहे. वैशेषिक शास्त्राचे प्रवर्तक ऋषी कणाद आहेत, कणाद मुनी. मग कणाद मुनींची कथा सांगताना असं सांगितलं जातं की हे कणाद ऋषी धान्याचे अगदी छोटा कण करून खात असत. त्यांना बघताना असंच दिसत असते की एखादा धान्याचा एक कण घेतला किंवा गहू घेतला तर त्याचे बारीक 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 कण करून ते कण ते खात असत. त्याच्यावरनं त्यांना कणाद असं नाव पडलं. मग त्यांच्या मताप्रमाणे म्हणजे वैशेषिक न्यायाप्रमाणे शास्त्राप्रमाणे जे काही आपल्याला दिसतं ते खरं आहे. नुसते विचार नाही किंवा कल्पना नाही तर ते खरं आहे. या जगात एकच वस्तू नाही तर खूप वेगवेगळ्या आहेत. एक वस्तू दुसऱ्यापेक्षा वेगळी आहे म्हणून ओळखता येते. ज्ञानाचे काम काय आहे तर खरं काय आहे हे सांग. म्हणजे कसं घट बघितला मातीचा तर माती मुख्य आहे, तसं या जगात खरं काय आहे तर परमेश्वरच खरं आहे हे सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ज्ञानाचं काम खरं काय ते सांगणे आहे. म्हणजे आपण त्या मार्गाने भगवंताला शोधतो, त्या मार्गाने भगवंताकडे जातो असं म्हणून. मग त्यांनी जगामध्ये ज्या वस्तू आहेत त्या लहान कणांनी बनलेल्या आहेत. जो कण नंतर तोडलाच जाऊ शकत नाही इतका बारीक होतो, त्या कणांनी जोडून जोडून वस्तू होतात. त्याला त्यांनी परमाणु म्हटलेला आहे. म्हणून कणाद ऋषीचा परमाणुवाला प्रसिद्ध आहे. आता नंतर काही बाहेरच्या देशातील शास्त्रज्ञांनी आपणच तो मांडला आहे असं सांगितलेलं आहे, पण तो कणादांनी मांडलेला आहे. मग त्याच्यामध्ये ते काय सांगतात की हे अणु 4 प्रकारचे आहेत. कोणते तर माती, पाणी, आग आणि हवा. यांचे अणु प्रत्येकाचे अणु वेगवेगळे आहेत म्हणून ते एकमेकाला चिकटल्यानंतर ही माती आहे, हे पाणी आहे असं ओळखता येतं. त्या अणूंच्या संरचनेवरून ओळखता येतं. म्हणून त्यांच्या मते आकाश सुद्धा एक अणूच आहे.
आपण म्हणतो आकाशा एवढं मोठं मन, पण त्यांच्यामध्ये अणु आहे आकाश म्हणजे बारीकचा कण, आणि त्यामध्ये हवा पाणी माती आग यापेक्षा हे आकाश वेगळं आहे. दोन एकसारखे अणु मिळून द्विणुक होतो, तीन मिळून त्रिणुक होतो, असं मिळून ती वस्तू तयार होते. ह्या वस्तू बनताना एक ताकद सहाय्य करते, त्याला ते अदृष्ट असं नाव देतात. दिसत नाही ते अदृष्ट नाव देतात. म्हणजेच इथं आपण भगवंत किंवा जो सृष्टीकर्ता जगनिर्माता आहे तोच अदृश्य असं मानतात. या अदृष्टाच्या हालचालीमुळे वस्तू बनते. ज्यावेळी हे जग निर्माण झाले नव्हते तेव्हा ते शांत पडले होते. अदृष्टाच्या हालचालीमुळे ते हलले व जगाची निर्मिती झाली. ही जगाची निर्मिती होते आणि हालचाल बंद झाली की समाप्ती होते, म्हणजे प्रलय, अंत होतो. हे एक चक्र आहे. काही वेळापुरतं ते आपल्याला दिसतं, काही वेळापुरतं ते अदृश्य होतं. म्हणजे हे सर्व कोण चालवतं तर ते अदृष्ट म्हणतात त्याला, तोच भगवंत आहे. आणि ह्याच्यामध्ये भागवतामध्ये सुद्धा हेच सांगितलेले आहे की सृष्टीची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा ह्या देवाला जाग आली. त्याने इकडं तिकडं पाहिलं तेव्हा त्याला सगळं पाणी दिसलं आणि जो स्वर काढला तो ओंकार, तो प्रणव, आणि जी हालचाल केली इकडे तिकडे पाहणं म्हणा ते करणं. आणि ते जेव्हा चालू असतं तेव्हा जग असतं, ते जेव्हा हालचाल आणि ओंकार जेव्हा बंद होतो तेव्हा प्रलय येतो आणि हे जग नाहीसं होतं, असा त्याचा अर्थ आहे. मग वैशेषिक शास्त्र मुक्तीबद्दल काय सांगतं तर दुःखाचे मोठे कारण अज्ञान आहे. आत्मा शरीरापासून वेगळा आहे हे कळल्यावर शरीराचा मोह सुटतो, यालाच मोक्ष म्हणतात. मोक्षात आत्मा सगळ्या प्रकारच्या दुःखापासून लांब जातो, मुक्त होतो व आपल्या मूळच्या दशेत येतो. मूळची दशा आत्म्याची काय आहे तर परमात्माच आहे ना, ती मूळची दशा. मग तो मूळच्या दशेत येतो. वैशेषिक शास्त्रामध्ये कर्म व ज्ञान याला महत्व आहे. जे काही दिसतं ते खरं आहे असे मानणे, आणि ब्रह्मांडात खूप वेगवेगळ्या गोष्टी वस्तू आहेत. तर्क आणि सबूत म्हणजे दाखला प्रमाण ह्याच्यावरती ते आधारभूत आहे. प्रामुख्याने ही दुनिया म्हणजे हे जग कसं तयार झालं, यामध्ये काय काय आहे व परमाणु कसे काम करतात, पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्राचा हे वैशेषिक शास्त्र पुरस्कार करते. ह्याची निर्मिती कणादाने केलेली आहे. त्याच्यात पुढे जाऊन ते सांगतात की आत्मा आहे, पृथ्वी आप हे पंचेंद्रिय कर्मेंद्रिय जे आहेत त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्याचे गुण सांगितलेले आहेत. आत्म्याचे गुण ते म्हणतात बुद्धी, सुख दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न म्हणजे कोशिश. पृथ्वीचे गुण आहेत जडपणा, वस्तूला खाली ओढणे, गुरुत्वाकर्षण. पाणी म्हणजे पाण्याचे गुण काय पातळपणा, त्यामुळे वहन होते. जो चिकट पदार्थ तयार होतो तो त्याचाच गुण आहे. आठवणी, संस्कार हे सगळं पाण्याचे गुण सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे धर्म अधर्माचा सुद्धा विचार केलेला आहे. चांगल्या वाईट कर्माचा हिशोब म्हणजे धर्म आणि अधर्म असं सांगितलेलं आहे. आकाशाचा गुण सांगितलेला आहे आवाज, आणि तो आपण कानांनी ऐकतो. कर्म म्हणजे हालचाल, मुख्यतः ही हालचाल द्रव्यात झालेली असते आणि ही 5 प्रकारची कर्मे करते. वर टाकणे, खाली ओढणे, इकडे तिकडे जाणे, आकुंचन, प्रसरण, अशा या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांनी ह्या आपल्या शास्त्रामध्ये केलेला आहे. पुढचं शास्त्र आहे सांख्यशास्त्र. वेळ होईल तेवढा पुढच्या आहे.
सांख्यशास्त्र काय सांगतं तर जीवन आणि ब्रह्मांड याचा प्रवास सांख्यशास्त्र सांगतं की आपण कोण आहोत, सुख काय दुःख काय हे शास्त्र, दुःख कसं कायमचं जाईल हे पुरुष आणि प्रकृतीच्या साह्याने सृष्टी आणि चेतना यांचे रहस्य उलगडून सांगते. सांख्य म्हणजे काय तर संख्या, मोजणी करणे, सृष्टीच्या मूलतत्वाची गणती करणारे शास्त्र म्हणजे सांख्य. सम्यक आहे, ख्याती आहे, खरं ज्ञान, तत्वाची गणती, स्वरूप समजणे. सांख्य दर्शनाचे प्रवर्तक कपिल मुनी आहे. गीतेमध्ये 2रा अध्याय सांख्यशास्त्राचा येतो आणि भागवतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. मग कपिल मुनी ह्याचे प्रणेता आहेत. त्यांचा मुख्य ग्रंथ सांख्य सूत्र हा आहे. मनुष्य 3 प्रकाराने दुःखी होतो, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. मग आध्यात्मिक मध्ये शरीर व मनापासून रोग, ताप, मनाला दुःख, मनस्ताप, चिंता, भय याचा सगळा उहापोह त्यांनी केलेला आहे. अधिभौतिक मध्ये दुसऱ्याकडून त्रास, प्राणी वगैरे याच्याकडून त्रास याचा उहापोह केलेला आहे. अधिदैविक मध्ये ज्याच्यावरती माणसाचं नियंत्रण नाही असे काय म्हणजे कोणते तर भूकंप, पूर, आसमानी संकट, ग्रहांचे प्रभाव, अतिथंडी, अतिउष्णता याचं सर्व विवेचन त्यांनी सांख्यशास्त्रात केलेलं आहे. दुःखाचा समूळ नाश करायचा असेल तर त्याचं कारण कळणं गरजेचं आहे. सांख्यांचं मुख्य म्हणणं आहे दुःखाचं मूळ कारण अविवेक, पुरुष, चेतना, प्रकृती, जड पदार्थ, त्याचप्रमाणे शरीर, मन, बुद्धी, अहंकार यांना एकच समजणे हे वेगवेगळे आहे, ह्याच्यामुळे दुःख प्राप्त होतं असं सांख्यांचं म्हणणं आहे. मोक्ष प्राप्तीची कल्पना सुद्धा ह्याच्यात सांगितलेली आहे. मन, बुद्धी, शरीरापासून आपण वेगळे आहोत हे समजणे म्हणजे दुःख आपोआप नाहीसं होतं, त्याला मोक्ष म्हणतात किंवा कैवल्य म्हणतात. सांख्यामध्ये द्वैतवाद सांगते. पुरुष व प्रकृती म्हणजे चेतना आणि जड पदार्थ याचं विवेचन करते. मग पुरुष म्हणजे धाता, चेतना सिद्धांतात त्यांनी हे सांगितलेलं आहे की धाता, द्रष्टा, अनुभव करणारी, भोगता, तो स्वतः निष्क्रिय अकर्ता आहे, पण फक्त तो साक्षी भावाने प्रकृतीला बघतो, सृष्टीला. पुरुष हा एकच आहे, परमात्मा. आणि तो कसा आहे म्हणतात तर तो करत काहीच नाही, पण मायेच्या योगाने सर्व करून आहे. प्रकृतीच्या कार्यात भाग घेत नाही आणि पुरुषामध्ये बदल होते, तो एकच असतो. प्रत्येक जीवामध्ये चेतना आहे, म्हणून प्रत्येक जीवाचे सुख दुःख, जन्म मरण, मोक्ष हे वेगवेगळे आहे. त्यानंतर ते म्हणतात ही सर्व सृष्टी परमपुरुषाच्या भोगासाठी आहे. त्यांनी स्वतःला कर्मच नाही म्हणूनच निर्माण केलेलं हे जग आहे, भागवतांनी सांगितलेलं आहे. आणि भोगासाठी आहे व स्वतःच्या मोक्षासाठी सुद्धा. म्हणजे कंटाळा आला की तो ते बंद करून टाकतो. आपण जसं टीव्ही करमत नाही म्हणून लावतो आणि कंटाळा आला की बंद करतो, तसा हा भगवंत करतो. प्रत्येकाच्या मनात भोग व मोक्षाची स्वाभाविक इच्छा होते. कोणी बंधनात असेल तर मोक्ष देण्याची क्षमता असते. मोक्ष चेतन पुरुषाचा अनुभव आहे. हा अनुभव जड प्रकृतीचा नाही, हा पुरुषाचाच आहे, कारण पिता परमात्म्याचा आहे. प्रकृतीचे 3 गुण त्यांनी सांगितलेले आहेत. सत्व, रज, तम. हे स्वतः हे 3 गुण अचेतन असतात. पुढे सांगतात की चेतन व अचेतनाचा भेद स्पष्ट अनुभवास येतो आणि चेतना म्हणजे पुरुष होय. प्रकृती स्वभावता अचेतन आहे. प्रकृती ही जड असल्याने अनुभव करत नाही व जाणतही नाही.
तरीच ती सक्रिय आहे व सृष्टीची रचना करणारी आहे. गती, बदल, संपूर्ण कार्य हे प्रकृतीत सामावलेलं आहे. प्रकृती एक मानली आणि मूळ एक प्रकृतीपासून विविधतापूर्ण ब्रह्मांड उत्पन्न होते. जसं एकाच मातीपासून अनेक मातीची भांडी, सोन्यापासून अनेक दागिने. सोनं एकच असतं, दागिने आहे. हा परमपिता एकच, त्यांनी सृष्टी निर्माण केली किंवा माया निर्माण केली आणि ती हे सर्व कार्य करते. ब्रह्मांड उत्पन्न होते. जसं एकाच मातीपासून अनेक भांडी, सोनं, अनेक दागिने वगैरे अशी उदाहरणं आहेत. कपिल मुनींचा जन्म हा कुठल्याही राक्षसाचा पराभव किंवा युद्ध करणं ह्याच्यासाठी नसून ज्ञान देण्यासाठी आहे. ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? आज्ञाबद्दलचं ज्ञान. म्हणजे जो परमेश्वर आहे, ही सृष्टी आहे, आपण सर्व एकच आहोत, हे ज्ञान देण्याचं कार्य कपिल मुनींनी केलेलं आहे. त्यांना विष्णूचा अवतारच मानलेला आहे. कपिल मुनींचं सांख्यशास्त्र हे जवळजवळ ईसापूर्व 600व्या शतकात आलेलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी ह्याच्यावरती जे ते बाहेरचे देश आहेत त्यांनी आम्हीच मांडले असं सांगितलेलं आहे, परंतु तसं नाहीये. मग कपिल मुनींचा जन्म ज्ञान देण्यासाठी झाला. सांख्यांची 24 तत्व त्यांनी मांडली, प्रकृती व पुरुषा संबंधीची आहेत. ते म्हणतात बंधनाचं कारण हे मन आहे आणि मन विषयात अडकलं तर बंधन आहे आणि मन भक्तीत स्थिरावलं म्हणजे देवामध्ये नामामध्ये जर गुंतलं तर ते मोक्ष आहे असं कपिल मुनी सांगतात. वेळेअभावी त्यांचं चरित्र पुढच्या वेळेला सांगते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. या हरिपाठाचे अभ्यास करताना काही रचना झाल्या, त्यातली एक छोटीशी रचना मी आता वाचून दाखवते. रूप तुझे पाहता बंधने त्रितोय वाहे, सांगला नामे अमृतानंद गवसे, सांगला नामे अमृतानंद गवसे, नयन सांगती शाश्वत रूपते, हृदय अंतरात खेळते पोहोचले. खेळत अंतरामध्ये पोहोचलं. नाच मोदे अखंडित कारण जगण्याचे उडे, सांग नामुके अमृतानंद गवसे, वात्सल्य दाटून ओढी कौसल्या उभी अंतरंगी, तशीच भावना दाटली बालरूपामध्ये त्या, बंधने त्रितोय वाहे रूप तुझे पाहता, रमले रूपात त्या राममयी जागले, रमले रापले मन उरते काही मुखी, बंधने त्रितोय वाहे रममाण झाले राममय, राम नाम सत्य सत्य राम नाम उरेल काही तुझे, राम राम राहिले राम राम राहिले राम राम राहिले. झालेली प्रवचन सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून, जे चुकलं आहे ते माझं आहे, जे बरोबर आहे ते माऊलींचं आहे असं सांगून मी माझ्या वाणीला विराम देते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ.